पाऊस पडायला नको, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. कुठे जायचंय? विले पार्ले. साइड में, राइट में ले, राइट में ले, राइट में ले, राइट 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 ले, राइट. गाड़ी गाड़ी निकल, गाड़ी तेरा है. जल्दी जल्दी, एम्बुलेंस है भाई. राइट में जाने दे, राइट में. बस काय, बस बस खालून जाणार. सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि राम राम भाईयो. तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर मित्रांनो, आज पुन्हा सेकंड शिफ्ट लागलेली आहे. आपल्या शिफ्टचे काय एक कंटिन्युअसली टाइम पिरियड नाही राहत आहे मित्रांनो. वर खाली होते सगळं. कधी मॉर्निंग असते, कधी आफ्टरनून, कधी नाईट असते. सो कधीही कुठेही आणि केव्हाही असं म्हणू शकतो मित्रांनो. तर तुम्हाला कुठलेही ब्लॉग बघायला भेटतील दिवसातून 3 टाइमचे, एक सकाळ, एक दुपार, एक संध्याकाळ, डॉक्टरांसारखे. इकडून याचा त्रास म्हणजे आता होतील शाळा सुरू, नाही शाळा सुटायची वेळ झाली सॉरी. सो ह्या काळात जास्त ट्रॅफिक भेटते इकडे. तर पटापट टेम्पोच्या पुढे काढली म्हणजे झालं. आता झालं, आलोय आपण टेम्पोच्या पुढे मित्रांनो. आता दुपारचे वाजले आहेत 1:25 आणि आपण चाललोय बँड्रा साईडला, टुवर्ड्स बँड्रा, नेहमीप्रमाणे शिफ्टवर. तर सांगायचं काकी उडवला असताना आता आहेत. हळूहळू मसाले भेटतात आपल्याला. मसाले इन शॉर्ट्स. बापरे, ट्रॅफिक मधून बाहेर निघाल्यावर आपल्याला नक्की बोलायला भेटेल शांतपणे. सांगता येत नाही, ट्रॅफिक हायवेला सुद्धा भेटू शकते. गल्ली बोळ्यातून बाहेर निघूया आधी आणि नंतर मग ट्रॅफिक साईडला करून आरामात बसूया. तर आज अभ्यासही झालेला आहे मित्रांनो. ऍक्च्युली आपण चालू करणार होतो सिरीज प्रत्येक स्टेशनची, आणि प्रत्येक स्टेशन बद्दल आपण माहिती देणार होतो मित्रांनो. सो हायवेला गेलो की तुम्हाला ही सिरीज ऐकवेन की त्या जागेचं रहस्य काय किंवा काय आहे काय नाही आहे. बाकी इथून आधी निघूया बाहेर. चल. अरे कावळ्या उडवेल ना मला मागून. टुनटुन मावशीला घेऊन फिरतोय. तर मित्रांनो, विद्या ठाकूर कलर काम झालं, नाव लावलं. माजी आमदार, माजी राज्यमंत्री. तर मित्रांनो, हा ब्रिज जो आहे त्या
वेस्ट वरून ईस्टला चाललोय आपण ज्या ब्रिजने, त्याचं नाव आहे मृणाल ताई गोरे उड्डाण पूल असं काहीतरी नाव आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ब्लॉगला चालू करूया. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या डेली ब्लॉगच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी आणि याच्यामध्ये आपण नवीन आता कार्यक्रम चालू करणार आहोत. त्याचं काय नाव ठेवू शकतो मित्रांनो आपण, ज्याच्यावर आपण प्रत्येक स्टेशनची माहिती देऊ. डेली ह्याच्यावर वारा असू दे, पाऊस असू दे, काही असू दे. पाऊस असल्यावर थोडस वगळत आहे त्याला, पण डेली आपण माहिती देऊ याच्यावर प्रत्येक स्टेशनची. आता आपण गोरेगाव पासून स्टार्ट करतोय, नंतर आपण पुढे जाऊ चर्चगेट साईडला, टुवर्ड चर्चगेट. सो आज पहिला दिवस आहे त्याचा. हा बाबा, गर्दी नाही आहे, गर्दी आहे, गर्दी नाही, गर्दी आहे, हाय 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 हाय. सो आपण होतो पहिला दिवस सिरीजचा. आजपासून आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत. तर पहिलं स्टेशन आपलं येईल ते आहे गोरेगाव. गोरेगाव स्टेशन ला गोरेगाव नाव कसं पडलं, एक 17 का 80च्या शतकात एक फॅमिली इथे राहायला आलेली, ज्याचं नाव होतं गोरे. थांबला मित्रांनो, पाठवून हातात आलेली, मला वाटतं मडगाड गेला. तर हा, तर आपण होतो गोरेगाववर. सो गोरेगावला गोरेगाव हे नाव कसं पडलं, तर सांगायचं तात्पर्य असं की गोरेगावला 17 का 80 सेंचुरी मध्ये एक फॅमिली इथे राहायला आलेली, ज्याचं नाव होतं, आडनाव होतं गोरे. आता बरोबर आहे, ज्याचं आडनाव गोरे होतं. तर हळूहळू ही फॅमिली एक्सपांड होत गेली आणि या जागेचं नाव पडलं गोरे गाव, म्हणजे गोऱ्यांचं गाव. आडनाव सरनेम गोरे आणि गोऱ्यांचं गाव, अशा प्रकारे ह्या गोरेगावला नाव पडलं गोरेगाव. गोरेगावला नाव पडलं गोरेगाव. सो गोरेगावची ही हिस्ट्री होती आणि इंग्रजांच्या काळापासून इथे दुग्धालय व्यवसाय सुद्धा सुरू झालेला होता. ह्याची सुरुवात जवाहरलाल नेहरू साहेबांनी केली. म्हणजे सर्वात पहिला नेहरू साहेबांनी दुग्धालय म्हणून आरे कॉलनी असं नाव देऊन त्या जागेची सुरुवात केली, पाया रचला. आणि जे काय म्हणतात त्याला, कुठला कार्यक्रम म्हणतात मित्रांनो मला नाही माहिती, कैची कापून दुकानाला सुरुवात करायची. म्हणजे एका मोठ्या माणसाच्या हातातून त्याची रिबीन कापून त्याच्या पुढे त्याच्या कार्याला सुरुवात करायची, म्हणजे जेणेकरून त्या दुकानाची भरभराटी हो आणि ते दुकान खूप पुढे जावं. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रसिद्ध हो, असं काहीतरी होतं. असं काहीतरी त्याचं हे आहे. हे ऍक्च्युली फेंगशुई थ्रू सगळं काय चालू झालंय. आपल्या इकडचं नाही आहे हे कैची कापण्याचा कार्यक्रम, पण म्हणतात त्याला काहीतरी प्रोग्राम. सो कोणते काय आपल्या गाडीला एवढी पावर नाही मित्रांनो. हा, तर त्यांनी इकडे आरे कॉलनीची स्थापना केली
आरे मिल्क कंपनीची स्थापना केली. तर आरे मिल्क कंपनी चालू केल्यानंतर तिकडे कामगार यायचे लांबून लांबून. सो त्यांच्यासाठी, त्यांच्या राहण्यासाठी एक कॉलनी बांधण्यात आली. त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं आरे कॉलनी. म्हणजे आरेतली कामगार तिकडे राहायला लागले आणि जवळपास त्यांना म्हणजे रीच होणं काय म्हणता येतात, त्यांना जवळपासच पोचता आलं त्या कॉलनीतून. त्याच्यामुळे त्यांना कामावर येणं इझी झालं. लांब लांब गाड्याच्या खेपा घालायच्या गरजा नव्हत्या त्यांना. जवळपासच एक वॉकिंग अंतरावरच त्यांनी कॉलनी उभी केलेली होती. त्याच्यामुळे त्याला आरे कॉलनी म्हणून नाव पडलं. आणि जेव्हा स्थापना झाली तेव्हाच नेहरूजींनी एक प्लांट लावलेलं होतं, जेणेकरून पुढे तुम्ही प्लांट ग्रो कराल तिकडे म्हणून. म्हणजे लोक तिकडे प्लांटेशन करायला लागली, मोठे मोठे प्लांट तिकडे होऊन लावायला लागले. त्याच्यामुळे त्या जागेचं रूपांतर एका जंगलामध्ये झालं. आणि रूपांतर जंगलात झाल्यामुळे आता तिकडे खूप सारे प्राणी पण आहेत. आणि एक रिहॅब बोलू शकतो, रिहॅब नाही बोलता येणार, एक प्राण्यांसाठी एक जागा राहायला म्हणून भेटली. इरिटेट करतात. जाऊ दे जाऊ काकांना सोडावं लागणार, अर्जन्सीवर आहे. सो प्राण्यांसाठी सुद्धा जागा झाली. आता नियर बाय काय 1 वर्ष झाला असेल, मेट्रोसाठी तिकडे जागा घेण्यात आली होती. आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणावर झाडे तोडण्यात आली. आणि तेव्हा खूप मोठे आंदोलनं पण झालेली होती. खूप जास्त लेवलला वातावरण गरम झालेलं आहे झाडे तोडल्यामुळे. कारण का कसं आहे, पूर्ण मुंबईचं एक फुफ्फुस म्हटलं तरी चालेल. चांगली म्हणजे झाडं झुडपं असल्यामुळे खूप सारा ऑक्सिजन आणि ह्याच्यामुळे त्याला मुंबईचं फुफ्फुस किंवा क्लिअर ऑक्सिजन भेटतो. त्याच्यामुळे खूप इरिटेट करतोय. घाईवरती आहे वाटतं, सोडावं लागेल. तर ह्याला मुंबईचं फुफ्फुस म्हटलं जातं. आणि इकडेच दादासाहेब फाळके यांची चित्रनगरी सुद्धा आहे. तर त्याला फिल्म सिटी सुद्धा म्हटले जाते. मोस्ट ऑफ बॉलिवूडचे इकडे शूट्स होतात आणि मोठ्या मोठ्या पिक्चरची शूटिंग किंवा सिरियल्सची शूटिंग होते. मित्रांनो इरिटेट करतो तो, त्याला सोडावं लागते. तर कुठे गेला, काहीतरी मॅटर झालं इथे की पडला. फालतूगिरी चालू आहे चल काहीतरी. उगाच त्या ऍम्ब्युलन्सला थांबवून ठेवलेलं. हा, आता आपण फ्रीली बोलू शकतो, कारण का ऍम्ब्युलन्सचा आवाज ऐकल्यावर मी थोडासा कॉन्शियस आणि इरिटेट होतो. म्हणजे इरिटेट म्हणजे मला नाही आवडत तो आवाज, मी इग्नोर करतो त्या आवाजाला. त्याच्यामुळे आपण आता नीट बोलू शकतो. मला जास्त त्रास होतो त्या आवाजाचा, कारण का माझा ऍक्सिडेंट झाला होता बॉम्बे गोवा हायवेलाच झालेला. त्याच्यामुळे मला फोबिया झाला त्या आवाजाचा. चल ताई, उद्या जाणार काय? अरे यार, कुठे फसलो आपण. सो अशा काही गोष्टी आहेत. तर गोरेगावचे आरे कॉलनी आणि गोरेगावचे फिल्म सिटी, ज्याचं नाव आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी. आणि
फिल्म सिटी आणि आरे कॉलनी, हा, ह्या दोन गोष्टी मोस्ट ऑफ फेमस आहे तिथे. जास्त प्रमाणावर परत भेटलो आपण, जाऊ आपण. खूप जास्त घाई आहे लोकांना. तर अशी होती ही गोरेगावची स्टोरी. आणि आजकाल तर खूप जास्त प्रमाणावर किंवा खूप जास्त लेवलवर इथे मोठी मोठी दुकानं ओपन झालेली आहेत आणि मोठी मोठी नाही यार, नाही सोडावंच लागेल. कुठे जायचंय? विले पार्ले. साइड में, राइट में ले, राइट में ले, राइट में ले, राइट 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 ले, राइट. आने दे, आने दे. आला. ए राइट ले, राइट ले, राइट 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 ले, राइट ले, राइट 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 जाने दे, राइट जाने दे, राइट जाने दे. चल येऊ दे दादा. मित्रांनो, असं कधी करू नका प्लीज. राइट 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 राइट. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. राइट राइट राइट. चला 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 चला. राइट राइट ला ठेव. राइट ला ठेव दादा, राइट ला. राइट 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 आने दे. थोडासा राइट, थोडासा राइट ला. राइट 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 दादा, राइट 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 में आने दे, राइट में. अरे काय हा कावळा आहे रे. थोडासा राइट दादा, थोडासा राइट. राइट ला घे, राइट ला. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. राइट 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 दादा, राइट. चलो 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 चलो. आने दे, आगे आने दे. जाऊ दे, जाऊ दे. ये लेफ्ट 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 लेफ्ट. राइट. बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल आगे से. ए राइट में, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल. ए बाबा बाबा, गाड़ी गाड़ी. अरे राइट में, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल. राइट में, राइट में, राइट में, राइट में, राइट में, राइट में, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल, राइट में डाल. ए राइट में, राइट में, राइट में रहने दे, राइट में रहने दे, राइट में रहने दे. ए राइट में, राइट में डाल, राइट में डाल, राइट में रहने दे गाड़ी. दादा राइट ला घ्या, राइट ला घ्या जरा. आरामात आरामात राइट ला घ्या फक्त. बस येऊ दे, येऊ दे, पुढे येऊ दे. ए दादा, ए गाड़ी गाड़ी निकल, गाड़ी तेरा है. जल्दी जल्दी, एम्बुलेंस है भाई. राइट में जाने दे, राइट में. अडकवला रे, अडकवला. राइट में, राइट में, राइट 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 ला. हा येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. चल जा. अरे काय बस. राइट राइट राइट.
आगे ले भाई, आगे ले, आगे ले, आने दे, आने दे जल्दी। चल 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 जल्दी चल भाई। जाओ 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 जाओ, आगे जाओ, आगे जाओ, आगे जाओ, आगे जाओ, आगे जाओ। आया खोल 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 दे, खोल दे। है क्या, खुला है क्या? दादा दादा, राइट 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 प्लीज, राइट 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 लग गया, राइट लग गया, राइट लग गया जरा। अरे दादा खोल दे ना, खोल दे ना। नहीं आएगा? ठीक है चल, जाने दे, जाने दे। आरामात यांच्या मागून। ओ ओ ओ ओय 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 ओय, बस काय, बस बस, खालून खालून जाणार, खालून जाणार। हा हट जाओ हट जाओ हट जाओ हट जाओ दादा, राइट ले लो थोड़ा सा, राइट 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 ले लो, राइट 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 लगे, राइट लगे। दो मिनट। हा तर खालून जातील आता ते, आणि आपल्याला जायचंय कामावर। सो आपण आपल्या मार्गाला निघूया, बस झाला आता। हळूपणे, ऍक्च्युली हे आधी पण करायचो मी, पण तेव्हा माझ्याकडे बुलेट होती मित्रांनो, तेव्हा कसं ब्रेकिंग सिस्टम चांगली होती, सगळं चांगलं होतं। पण आता राईटला जाऊ दे मला। त्याच्यानंतर पासून मग मी हळूहळू हे बंद केलं, कारण का आपण त्याच्यात बळी जाऊ शकतो। खूप रिस्की काम असतं मित्रांनो, काम हे चांगलं नाहीये, काम कुठलं चांगलं नसतं मित्रांनो। एखाद्या रुग्णाला टाइमवर पोहोचवणं मुंबईमध्ये आणि या ट्रॅफिक मध्ये खूप मुश्किल आहे मित्रांनो। तर करायला पाहिजे की नाही हे तुम्ही सांगा मित्रांनो। आजच्या शूट मध्ये हे आलंच असेल सगळं, गाडीची धावपळ। तर बघूया, व्ह्यू साठी नाही मित्रांनो, पण एखाद्या पेशंटच्या जीवासाठी हे सगळं मी करतो, कायम करत नाही मित्रांनो। आपल्याला जर वाटत असेल की बाबा नाही पोहोचवलं पाहिजे, जास्त ट्रॅफिक आहे, तर आपण याच्यात भाग घेतो, नाही तर नाही घेत मित्रांनो। नाही तर आपल्या रस्त्याला आपण असतो, कारण का गव्हर्नमेंटने त्यांना सायरन दिलेला आहे। अशा कुठल्याही गाडीला सायरन नाही भेटत मित्रांनो, ह्या गाडीला सायरन आहे। त्या सायरन थ्रू हे लोक रस्ता मोकळा करतात आणि मुंबईमध्ये रस्ता देतात सुद्धा। पण कसं असतं, काही वेळेस कन्फ्युजन ह्याच्यामध्ये होतं आणि ट्रॅफिक जाम होतं की नक्की गाडी कुठे चालली आहे। सो एक डायरेक्शन देण्यासाठी आपण फक्त आजूबाजूला करण्यासाठी गाडी, किंवा गाडीला एक डायरेक्शन भेटण्यासाठी आपण हे सगळं करतो। सायरनने तर मोकळाच होतो रोड मित्रांनो,
पण कसं असतं समोरचा ड्रायव्हर कन्फ्युज असतो. तर मित्रांनो, ड्रायव्हर समोरच्या गाडीचा, ॲम्ब्युलन्सचा नाही, समोरच्या गाडीचा कन्फ्युज असतो की कुठल्या साईडला आपण टर्न घेतला तर त्याला जागा भेटेल. आणि या कन्फ्युजन मध्ये हे लोक ट्रॅफिक क्रिएट करून टाकतात. सो फक्त आम्ही डायरेक्शन देतो, बाकी अरे सिग्नल तरी दे ना, सिग्नल दे. फ्रस्ट्रेशन जास्त होतं. काय असतं, मुंबईच्या ठिकाणी एक स्पेशल रोड याच्यासाठी बनला पाहिजे मित्रांनो, की ॲम्ब्युलन्स जाता येईल. म्हणजे डायरेक्टली एक लेन त्यांच्यासाठी ठेवली पाहिजे मोकळी. गव्हर्नमेंट जर ऐकत असेल तर, जर गव्हर्नमेंट पर्यंत माझा व्हिडिओ पोहोचत असेल तर प्लीज एक लेन रोडची ॲम्ब्युलन्स साठी रिकामी करून ठेवा, जेणेकरून वेळेत पेशंट पोचून त्याचा जीव सुद्धा वाचू शकतो. तुम्ही फॅसिलिटीज दिल्यात, पण कसं आहे, या टायमाला, पीक टायमाला ऑफिसच्या काय होतं, ट्रॅफिक जाम जास्त होतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे काही लोक कन्फ्युज होऊन जास्त ट्रॅफिक क्रिएट करतात. सो एक लेन फ्री असली ॲम्ब्युलन्सची की त्याच थ्रू ॲम्ब्युलन्स जातील आणि त्यांना अडथळा निर्माण नाही होणार, आणि वेळेत हॉस्पिटलला पोहोचून ते लोक रुग्णांचा उपचार करू शकतील. मित्रांनो बघा, कन्सेप्ट चांगली वाटली तर ठीक आहे, नाही वाटली तर आपण त्यासाठी हे काम करू शकतो. पुण्याचे काम आहेत मित्रांनो, पण ह्याच्यात आपला जीव सुद्धा धोक्यात असतो. सो आरामात, आणि ब्रेकिंग असलेल्या गाड्या असाल तरच, किंवा जजमेंट असेल गाडीची तुम्हाला पूर्णपणे तुम्ही चालवताय त्या, तरच तुम्ही असे काम करा. तर हे सगळं सोडून आपण आपल्या विषयाकडून भटकतोय असं मला वाटतंय. सो हा पूर्ण ब्लॉग मी टाकणार आहे मित्रांनो, 1-2 कट करेन गोष्टी. आणि माईकची क्वालिटी बघायला लागेल मित्रांनो. माईकची क्वालिटी खरखर होते, कशामुळे होते, का होते ते काहीच नाही माहिती. बघू. बापरे, आज ट्रॅफिक तर एकदम जोरातच आहे, एकदम पीक लेवलला. आणि आपले वाजले आहेत 1:52. आपण काय वेळेत पोहोचत नाही असं वाटतंय मला. ट्राय करूया, पण ट्रायच करूया. जास्त घाई करण्याची गरज नाहीये, कारण का घाई करून नाही चालत, अति घाई नाही चालत मित्रांनो. दादा, अरे हेडफोन वापरा ना, हेडफोन्स वापरा. सायको होऊन जातो मी अशा वेळेस. म्हणजे आपण अर्जंट कॉल असतो मित्रांनो, पण हेडफोन यूज केला तर तुमच्यासाठी बेटर. दोन्ही हात तुमच्या स्टेअरिंग वरती राहतील आणि एका हाताने फोन पकडायची गरज नाही पडणार, बाकी काही नाही मित्रांनो. आता मुंबई गोवा हायवे लागेल आपल्याला. थोडासा अजून पुढे गेलो की बापरे, पाऊस आहे का तिकडे, की धूळ असेल. आता थारचा क्रेज गेलाय मित्रांनो. सुमो, बुलेरो, स्कॉर्पिओ यांचे क्रेज कोणी बीट नाही करू शकत मित्रांनो. आणि सफारी म्हणजे
यूपी बिहार वाले तर बघून बोलायचे का बवाल चीज है. या गाड्यांना, मोस्ट ऑफ ह्या गाड्यांना बघून. तर आता तशा गाड्या क्रेज करणाऱ्या अजून तरी नाही आहेत. आता हिलक्स येते पण ती एकदम करोडोच्या ह्याच्यात जाते, घरात जाते. 50 म्हणजे ती घ्या आणि त्याच्यावर नंतर मॉडिफिकेशन करा, नंतर कुठे ती बघण्यालायक भेटते. हे पहा, मुंबई गोवा हायवे पॅचिंग 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 करून ठेवला आता. आधी तर खूप जास्त होता, आता कमी झालाय. जाऊ दे आता, ह्याला शाळा शिकवायला घेतली तर हा म्हणेन मी कुठल्या, जाऊ दे त्यापेक्षा न बोलून पुढे निघालेलं बरं. मित्रांनो, किंमत भरायला लागल्यावर माणसं जरा हे होतात. तर हेल्मेट खाली सेफ मोड मध्ये आपण आलोय. याला मी सेफ मोड म्हणतो, कारण का हेल्मेट घातल्यावर मी कितीही घाई केलं तरी अग्रेसिव्ह ड्रायव्हिंग नाही करू शकत, जशी आता थोड्या वेळ आधी केली. सो ठीक आहे, चांगलं काम केलंय, आपल्या हातातून आज चांगलं काम घडलंय. वेळेत पोचव रे बाबा देवा. मला पण आणि दुसऱ्या पेशंट काय वेळेत योग्य त्या ठिकाणी. तर आपण आपल्या मार्गाला लागू. मित्रांनो, हे कधीच ट्राय करू नका तुम्ही. पुन्हा एकदा सांगतो, जे मी आज केलं ते कधीच करू नका. त्रास तुम्हाला होऊ शकतो. जर तुमचा कंट्रोल चांगला असेल तर वेल अँड गुड, एक चांगलं काम आहे. थोडासा हातभार आपला पण लागावा त्याला. सो पण नकाच करू. एकल वापर प्लास्टिकचा वापर बंद. वाव, मस्त आहे. पोस्टर छान. तर बोलता बोलता मित्रांनो, गोरेगाव सोडून आपण डायरेक्ट पोहोचलोय बँड्राला. बँड्राला तर मित्रांनो, गोरेगावची स्टोरी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा. आणि चॅनलला मित्रांनो शेअर करा, सबस्क्राईब करा. परत सांगतो, कोण नाही करत मित्रांनो. अजून 52 आहेत, ते 52च आहेत, त्याच्यावरती जात नाही आहेत अजून. तर सबस्क्राईब करा मित्रांनो, जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल आणि खूप सारे मेसेज आपण लोकांपर्यंत पोहोचव. ते लेफ्ट नको मारू, कचकन लेफ्ट मारशील नाही तर. बापरे, तिकडे आहे वाटतं पाऊस. शी यार, पावसाची भीती जास्त वाटायला लागली. कलीधर लापता, आता थांबायचं नाही. छान छान पिक्चर आहेत. पिक्चर नाही, कलीधर लापता ही सिरीज आहे मित्रांनो, बघा. छान मेसेज असा भेटेल.
एक कॉपी नाही बोलू शकत, पण सिमिलरली स्टोरी आहे. आपल्या इकडची नाही आहे ती. मी सांगेन तुम्हाला कुठली स्टोरी आहे, पण थोडी सिमिलर तर आहे. पण बघा, स्टोरी छान आहे. नाही तर आजकाल बॉलिवूडची स्टोरी कॉपी करून बॉलिवूड मध्येच हे लोक शो करतायत आणि सांगतायत की स्टोरी जर चांगली असेल तर सक्सेस हे भेटणारच. पण हे सांगत नाही कोण की कॉपी केलेली स्टोरी आहे. वाव, काय बोलतोय मी, वाव. आता परत बॉलिवूड वाले माझ्यावरती स्ट्राईक टाकतील, माझं चॅनल पण करेल. नका नका असं करू, काहीच नाही त्याच्यात. 47 सबस्क्रायबर आहे फक्त. थोडक्यासाठी बनवणार आहे आपल्याला असं वाटतंय मला. तर पटकन आणि वेळेत पोचूया आपण. काय करू, गाड्या पोचायला जेवण. तर मित्रांनो, क्वालिटी मला नाही माहिती काय आलंय काय नाही, आपण नक्कीच ऐकू. आणि पुसकटलंय वा पंचर. हा, तर मी म्हणत होतो की क्वालिटी चेक करू, पण हा ब्लॉग येणार मित्रांनो. क्वालिटी कशी असू दे ऑडिओची. आणि त्याचं नाव काय ठेवायचं आजच, उद्या रिलीज करेल मी सकाळपर्यंत. आणि एक नोट पण भेटेल तुम्हाला फेस रिव्हीलचे. बघूया, फेस तर रिव्हील केलेलं आहे आपण, तरी पण एक सांगतो तुम्हाला. आपण कॅमेराच्या मागून शूट करतो, खूप लोक कॅमेराच्या पुढून शूट करतात. तर कसं आहे, आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग थांबवायची, आणि इथेच आपण आपला ब्लॉग थांबवूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मित्रांनो, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आजूबाजूच्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला, जेणेकरून आपला चॅनल ग्रो होईल मित्रांनो, वाढेल, सबस्क्रायबर वाढतील आणि खूप लोकांपर्यंत आपण आपला मेसेज पोहोचवू. तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हasta la vista आणि थँक्यू. काळजी घ्या मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.